महाराष्ट्रातील प्रत्येक मैदान हिंद केसरी होऊ लागले। महाराष्ट्रातले असंख्य बैल हिंद केसरी झाले, परंतु ओरिजिनल हिंद केसरी मैदान असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा दोनच मैदानांची चर्चा होते। एक म्हणजे संत सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने पावन झालेलं पुसेगाव हिंद केसरीचं मैदान, आणि दुसरं मैदान आहे अक्षय तृतीयेचं कोरेगावचं हिंद केसरी मैदान। यावर्षी पुसेगाव हिंद केसरीचं जानेवारीमध्ये मैदान झालं आणि यामध्ये हरण्या आणि घरणिकेचा राजा यांनी 1 नंबर केला। आणि दुसरं कोरेगाव हिंद केसरीचं मैदान येत्या 12 मे 2024 रोजी होणार आहे। आणि आता उत्सुकता लागली आहे की या हिंद केसरी मैदानामध्ये कोणती जोडी 1 नंबर करेल। यावर्षी पुसेगावच्या मैदानामध्ये हरण्या आणि घरणिकेचा राजा यांच्या रूपाने 2 नवीन चेहरे, 2 नवीन हिंद केसरी मिळाले। त्याचप्रमाणे यावर्षी कोरेगावच्या मैदानामध्ये 2 नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळतील का, की आता नामांकित असलेले बैलच यावरती वर्चस्व गाजवतील, ही बघण्यासारखी गोष्ट आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक बैल मालकाला असं वाटतं की पुसेगाव किंवा कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आपला बैल गुलालामध्ये राहिला पाहिजे, आणि त्यात 1 नंबर झाला तर त्या बैल मालकांचा आनंद गगनात मावेनासा होतो। आणि खूप नशीबवान बैलांना आणि त्यांच्या बैल मालकांना या हिंद केसरी मैदानांचा गुलाल मिळतो। आणि या मैदानांसाठी प्रत्येक बैल मालक आपल्या बैलाचा पैरा एका मोठ्या आणि नामांकित बैलाबरोबर करण्याचा प्रयत्न करतात। तर मग चला जाणून घेऊया या वर्षीच्या कोरेगावच्या मैदानासाठी कोणत्या नामांकित बैलांचे, कोणत्या नामांकित बैलांबरोबर पैरे जमलेत आणि त्याची सोशल मीडियामध्ये चर्चा चालू आहे। मित्रांनो, काल आपण आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आपला सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी रुस्तमे हिंद केसरी बकासूर याचा पैरा समीर भैया इस्लामपूर यांच्या माणिक बरोबर जमल्याची चर्चा सोशल मीडियात चालू आहे, आणि ती आपण जोडी बघितली होती। बकासूर हा गेल्या वर्षीचा कोरेगाव हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकरी आहे। गेल्या वर्षी बकासूरने सातारा राजधानी एक्सप्रेस बलमा याच्या बरोबर पळून गेल्या वर्षी कोरेगावचा 1 नंबर केला होता। गेल्या वर्षी बकासूर एकदम तुफान फॉर्म मध्ये होता, आणि गेल्या वर्षी बकासूरने ही 2 मानाची हिंद केसरी मैदान आहेत, एक आहे पुसेगाव आणि दुसरा आहे कोरेगाव, या दोन्ही मैदानांवरती 1 नंबर करण्याचा पराक्रम केला होता। आणि आता याही वर्षी या कोरेगावच्या मैदानामध्ये एकदा सलग 2 वर्ष या मैदानाचा 1 नंबर करण्याचा पराक्रम बकासूर करेल का, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। याही वर्षी बकासूर सातारा एक्सप्रेस बलमा याच्याबरोबर पळेल अशी चर्चा होती, परंतु मागील काही दिवसांपासून माणिक या बैलाबरोबर बकासूरचा पैरा जुळलाय अशी चर्चा आहे। बकासूर आणि बलमा ही जोडी पळाली तर ही गुलालामध्ये राहील, याबद्दल कुठलाही वाद नाही। बकासूर आणि बलमा या गाडीने गेल्या वर्षी निर्विवाद वर्चस्व लागलं होतं, त्याच्यामुळे पुन्हा एकदा चर्चा होती की ही हिंद केसरी जोडीच यंदा आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळेल। कारण का 2022ला कोरेगाव मैदानाचा 1 नंबर सप्त हिंद केसरी भारत आणि सप्त हिंद केसरी सुंदर यांनी केला होता, आणि गेल्या वर्षी पुन्हा एकदा 2023ला ही जोडी दिसली होती आणि पुन्हा एकदा तुफान वेगामध्ये पळत होते, परंतु गेल्या वर्षी त्यांना 2 नंबरवरती समाधान मानावं लागलं। आणि गेल्या वर्षी बकासूर आणि बलमा या जोडीने 1 नंबर केला, त्याच्यामुळे त्यांनी जसं आपला फॉर्मॅट रिपीट केला होता त्याचप्रमाणे बकासूर आणि बलमा ही जोडगोळ आपल्याला बघायला मिळेल असं वाटत होतं, परंतु आता दुसऱ्या पैऱ्याची बकासूरसाठी चर्चा होते। आता बघूया आपल्याला कोरेगाव मैदानामध्ये बकासूर बरोबर माणिक बघायला मिळतोय की बलमा बघायला मिळतोय की अन्य कोण बघायला मिळतोय। आता आपण दुसरे जे पैरे आहेत आणि दुसऱ्या बैलांच्या पैऱ्याची जी सोशल मीडियामध्ये चर्चा आहे ते संभावित पैरे बघून घेऊया। त्याआधी या वर्षीची आपण कोरेगाव हिंद केसरीची बक्षिसे बघून घेऊया। तर यंदा कोरेगाव हिंद केसरीच्या 1 नंबरसाठी 1,01,000 रुपये, 2 नंबरसाठी 81,000 रुपये, 3 नंबरसाठी 61,000 रुपये, 4 नंबरसाठी 41,000 रुपये, 5 नंबरसाठी 31,000 रुपये आणि 6 नंबरसाठी 21,000 रुपये अशी अनुक्रमे बक्षीस आहेत। आणि फायनलला राहणाऱ्या सर्व बैलगाड्यांना
मानाच्या ढाली देणार जाणार. आता या बक्षिसांपेक्षा या स्पर्धेचा जो मान आहे आणि या स्पर्धेला जो महत्व आहे ते कुठल्याही बक्षिसामध्ये आणि कुठल्याही रकमेमध्ये तोलता येणार नाही. आपण ज्या प्रकारे पुसेगाव बद्दल बोलतो की तिथे रक्कम जरी छोटी असली तरी त्या स्पर्धेला जो मान आहे तो एक वेगळा आहे. त्याच्यामुळे त्याच प्रकारे कोरेगावचं महत्व हे देखील वेगळं आहे. आता आपण संभावित पैरे जाणून घेऊया. मित्रांनो, यावर्षी जो बैल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पळाने धुमाकूळ घालतोय तो बैल म्हणजे छत्रपती संभाजीनगरवरून येणारा लखन. तर सगळ्यांनाच उत्सुकता होती की या लखनचा पैरा कोणाबरोबर असू शकतो. तर सध्या सोशल मीडियामध्ये चर्चा आहे की लखनचा पैरा हा ओगळेवाडीच्या तेजाबरोबर जमलेला आहे. आणि मित्रांनो, जर ओगळेवाडीचा तेजा आणि लखन पळाले तर ओगळेवाडीचा तेजा हा सध्या तुफान फॉर्म मध्ये आहे. आणि जर ही जोडी पळाली तर ही जोडी प्रमुख दावेदार असेल या आपल्या कोरेगावच्या मैदानाची. यामध्ये कुठलाही वाद नाही. त्याचबरोबर लखन ज्या बैलाबरोबर पळून त्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव केलंय तो म्हणजे देवाभाई. तर लखन आणि देवाभाई ही जोडी देखील आपल्याला मोठं मैदान असल्याच्यामुळे दिसण्याची शक्यता आहे. आता जर लखन देवाभाई नाही पळाले तर ओगळेवाडीचा तेजा हा लखन बरोबर पळण्याची शक्यता आहे. त्याच्याबरोबर छत्रपती संभाजीनगरवरून येणारा दुसरा बैल म्हणजे अर्जुन. तर या अर्जुनचा पैरा जीवन ड्रायव्हर यांच्या सुंदर बरोबर जुळल्याची चर्चा आहे. आणि ही जोडगोळ पाहिली तर ही दोन्ही बैल देखील तुफान वेगाची आहेत आणि ह्यांचा देखील पळ आपला बघण्यासारखा राहणार. त्याच्यानंतर आपण बघितला की बकासूर आणि माणिकची चर्चा चालू आहे. त्याचबरोबर नाशिकचा गुरु याचा पैरा आमदार बरोबर असण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर फाजिल आणि माणिकराव ही जोडी असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर घरणिकीचा राजा आणि हरण्या ही पुसेगावची हिंदकेसरीची जोडी या मैदानामध्ये पाळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सर्वांचं लक्ष असेल की जी जोडी मागील 2 वेळा या मैदानासाठी पळाली ती म्हणजे सप्त हिंदकेसरी भारत आणि सुंदर. ही जोडी 2022ला विजेती होती. 2023ला याने 2 नंबर केला. तर पुन्हा एकदा 2024ला ही जोडी आपल्याला बघायला मिळेल का याकडे पण खूप साऱ्या लोकांच्या नजरा असतील. आणि ही जोडी जर बघायला मिळाली तर पुन्हा एकदा सलग 3 वर्ष गुलालामध्ये राहण्याचा पराक्रम ही जोडी कळेल का याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून जरूर कळवा. त्याचबरोबर मथुर या मैदानामध्ये येण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. कारण का मथुर 14 आणि 15 या 2 दिवसामध्ये बिनजोड मुंबईमध्ये खूप आहेत आणि त्यांचं जे नियोजन करतात त्यांच्याकडून अशी बातमी आली की मथुर शक्यतो बिनजोडमध्ये पळण्याची शक्यता आहे. तो या कोरेगावच्या मैदानामध्ये दिसण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याचबरोबर आपला शिरसवडीची रायफल हा बैल देखील आजारी आहे आणि जर आजारातून ठीक झाला तर शिरसवडीची रायफल आपल्याला कोरेगावच्या मैदानामध्ये दिसण्याची शक्यता आहे. नाहीतर कोरेगावच्या मैदानामध्ये शिरसवडीची रायफल दिसण्याची शक्यता खूप कमी आहे. तर मित्रांनो, सध्या या बैलांची मोठ्या प्रमाणावर चर्चा मार्केटमध्ये आहे की ह्या प्रकारचे पैरे असू शकतात. तर मित्रांनो, हे संभावित पैरे आहेत. सोशल मीडियामध्ये चर्चा असणारे पैरे आहेत. आत्ताच्या घडीला जोपर्यंत बैल दोन्ही मैदानावर येत नाही आणि ते एकमेकाला झुंपले जात नाही तोपर्यंत किंवा त्यांच्या ऑफिशियल मालकांकडून कुठली न्यूज येत नाही तोपर्यंत आपण कोणीही सांगू शकत नाही की कोणता बैल कोणाबरोबर पळेल. परंतु मार्केटमध्ये सध्या ही संभावित पैरे मार्केटमध्ये सांगितले जातात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की कोणता बैल कोणत्या बैलाबरोबर पळाला तर या मैदानामध्ये ते एक नवा विक्रम करू शकतात का? बकासूरची आणि माणिकची जोडी जमली आहे तर तुम्हाला काय वाटतं की ती योग्य जमली आहे की बकासूर आणि बलमा ही जोडीच या कोरेगावच्या मैदानामध्ये पळणे योग्य ठरेल? भारत आणि सुंदर पुन्हा एकदा तिसऱ्या वेळी या मैदानामध्ये दिसू शकतात का? लखन आणि देवाभाई ही जोडी या मैदानामध्ये पळाली पाहिजे का? की लखन आणि ओगळेवाडीचा तेजा ही जी जोडी जमल्याची चर्चा आहे तर ते खूप चांगल्या प्रकारे पळू शकतात. त्याच्याबरोबर सरजा सुंदर यांनी एकत्र पळावं की त्यांनी वेगवेगळं पळावं
मथुर विषयी तुमची काय भावना आहे? त्याचबरोबर चिरसवडीची रायफल जर आले तर त्याचा पैरा कोणाबरोबर असू शकतो? तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला काय वाटतात की अंदाजित पैरे कोणते असू शकतात? तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. धन्यवाद.